पश्चिम आशियामधल्या स्फोटक परिस्थितीमध्ये इस्रायलनं इराणविरुद्ध हल्ला करून एक प्रकारे ठिणगी टाकण्याचं काम केलेलं आहे. मागच्या काही काळातल्या घटना जर घेतल्या तर एक प्रकारे सामरिकदृष्ट्या त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या दबाव टाकण्याचं काम अमेरिका आणि इस्रायल करतच होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 2 दिवस अगोदर जिनिव्हामध्ये जी चर्चा इराणसोबत झाली होती त्याच्याशी संबंधित मी समाधानी नाही. एवढंच नाही तर इराणमध्ये अमेरिकेचा जो नॉन इसेन्शियल स्टाफ आहे त्यांनी लवकरात लवकर वकिलातीमधून बाहेर पडावं आणि इराणमध्ये एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आक्रमक कारवाई करणार याच प्रकारचे ते इंडिकेशन होते. आता इराण याला कसं रिस्पॉन्ड करतो, कारण मुळात इस्रायलनं या ऑपरेशन शील्ड जुदाच्या माध्यमातून इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवर हल्ले केलेले आहेत. राष्ट्रपती आवासावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इराणचे सुप्रीम कमांडर आयातुल्ला अली खामेनी यांना तेहरानमधून पळ काढावा लागणार आहे. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इराण कसा रिस्पॉन्ड करतो, त्याच्याकडे असणारे ड्रोन मिसाईल्स याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस जे UAEमध्ये, सौदी अरेबियामध्ये, लेबननमध्ये आहेत त्याच्याशी संबंधित इराणची कशी भूमिका राहते यावरच भविष्यामधला हा संघर्ष कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे. नक्कीच मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं अमेरिका आणि इस्रायल हे खूप वरचढ आहेत, पण इराण यांना कशा प्रकारे मुकाबला करतो आणि कुठपर्यंत हा संघर्ष घेऊन जाण्याची इराणची तयारी आहे यावरच पुढची युद्धाची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे. भारताचं सुद्धा हित यामध्ये जोडलं गेलेलं आहे, कारण हे युद्ध चिघळलं तर इराणमधलं आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे चाबहार बंदरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टशी संबंधित ते कुठेतरी धोक्यामध्ये येऊ शकतं. अरब राष्ट्रसुद्धा या युद्धामध्ये ओढल्या गेल्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये असणारे 80 लाखहून भारतीय यांची सुरक्षितता धोक्यामध्ये येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं ऊर्जा सुरक्षितता, कारण या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतील आणि भारत मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची या अरब राष्ट्रांकडून आयात करत असल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हा फटका बसू शकतो. म्हणून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांचा संघर्ष वाढू नये, तो निवळावा यासाठी भारत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नरत राहताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल.